राम राम. तर आहे टमाट्याचा आपलं संपलेला प्लॉट. तर या तारा आणि काठे काढायचं काम चालू आहे. तर व्हिडिओ बनवायचं कारण असं की प्लॉटने आपल्याला आत्तापर्यंत काय दिलं. तर तिकडं जरा आपला तो उभा आहे तो याच्यानंतरचा प्लॉट आहे, पण तो पावसाने दोन्ही प्लॉट संगच खराब झाले. हा तरी उलट थोडासा हिरवा आणि याच्यावरती अजून फळं दिसत आहेत. 2 महिने झाले, बरोबर 10 तारखेला, गेल्या महिन्यात 10 तारखेला प्लॉट चालू झाला होता. गेल्या महिन्यात 10 तारखेला प्लॉट चालू झाला होता. तर या 10 तारखेला शेवटचा तोडा केला. अगदी लिहून ठेवलेलं आहे सगळं. तर यातून मला काय मिळालं किंवा आम्हाला काय मिळालं, तर यातून मी 20 वेळा गेलो मार्केटला आणि प्रत्येक वेळी 4-5 हजाराची पट्टी लागली. हे मी हिशोब आधी सांगितलेला होता. तर त्या जवळजवळ 2 महिन्यात 80,000 रुपये, कमीत कमी 80,000 रुपये या टोमॅटोने आम्हाला दिलेत. आणि हे काय की 4 महिन्याचा हिशोब आहे. 2 महिने टोमॅटो, 2-2.5 महिने टोमॅटो यायला आणि बाकी सगळं तर 2 महिने संपूर्ण संपायला, असं 4 महिन्याचा कालावधीत एक पीक टोमॅटो संपून जातं. असं फुलं यायला लागतं, जवळजवळ 4 महिने चालू व्हायला लागतात आणि तिथून पुढं 2-3 महिने फुलांचं रान, 3ऱ्या महिन्यापर्यंत म्हणजे जवळजवळ 8 महिन्यापर्यंत फुलाचं रान हे पडून राहतं. असं म्हणजे आहे हिशोबा की 8 महिने फुलांचं, त्या दरम्यान टोमॅटोचे 2 प्लॉट काढून होतात. तर असं आहे. 20 वेळा जाऊन टोमॅटोने 2 महिन्यात मला 80,000 कमीत कमी दिलेले आहेत. तर त्या हिशोबाने ह्या प्लॉटने अजूनही याच्यावरती माल आहे, पण तो काही माल आपल्याला काढायचा नाही. म्हणजे ते संपलेलं आहे आता. पण 2 महिने, बरोबर 2 महिने चालला, म्हणजे थोडक्यात चालवलं नाही, चालला. आता खाली दुसऱ्या रानामध्ये दुसरा प्लॉट लावलेला आहे, त्याची बांधणी वगैरे झाली. बांधणी म्हणजे त्याला थाप वगैरे लावून झाली. पण माझा हिशोब असा होता की ह्याला जोडून लगेच तो प्लॉट चालू करायचा. पण तो प्लॉट तो प्लॉट आहे तो लवकर खराब झाल्यामुळं सगळं गणित चुकलं. नाहीतर एका पाठोपाठ एक प्लॉट चालू झाले असते. तर अशा रीतीने जर केलं तर नियोजन व्यवस्थित होतं आणि व्यवस्थित शेती परवडते. धन्यवाद.